तुम्ही ऐकत आहात द स्पेशल नीड्स चिल्ड्रन पॉडकास्ट चित्रा अय्यर सोबत. चित्रा अय्यर ह्या स्वतः एक स्पेशल नीड्स पालक आहेत आणि त्यांचा मुलगा श्रवण ह्याला एपिलेप्सी, सेरेब्रल पॉल्सी आणि ऑटिझम आहे. चित्रा अय्यर ह्या MFA कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडच्या CEO आणि FFA फोरम फॉर ऑटिझम नावाच्या पेरेंट सपोर्ट ग्रुपच्या ट्रस्टीसुद्धा आहेत. 2005 पासून MFA या संस्थेने विशेष गरजा असलेल्या कुटुंबांना त्यांची आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यास मदत केली आहे. Hello everyone, a big warm welcome to all of you on this expert series of my podcast for special needs children. Thank you for your time and thank you for agreeing to doing this interview with me, Varun. A big hi to you and to your mama, Darshana. Hi. 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 Varun एक perfectionist आहे and he strives to do things with utmost accuracy and precision as he wants to prove to the world that he can handle all his tasks easily. वरुणला वयाच्या 2.5 वर्षातच ऑटिझम डायग्नोसिस झालं होतं. He has been receiving therapy since then. Varun holds the record for being the first person with autism in Asia to complete a 42 kilometers marathon in just 4 hours and 27 minutes. कुठे ती थेरपी आणि कुठे हा आज? वरुण हॉटेल मॅनेजमेंटचा ग्रॅज्युएट सुद्धा आहे and his passion for baking led him to start his own venture, Bake and Flake, for homemade cookies which are baked using different millets. And let me tell you, they are really yummy. Apart from baking, त्याला swimming आणि running पण खूपच आवडतं. His mother, Darshana Sawant, was a software professional when she and her husband Rajesh received this life-altering news that their 2-year-old son Varun had autism. Realizing that Varun required their undivided attention, दर्शनाने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला and asked Rajesh to focus on managing their finances. The couple's only goal was to help Varun become independent and capable of living a fulfilling life, even when they were no longer around. Darshana has been instrumental in Varun's journey, dedicating herself to his development and well-being. दर्शना ह्या फोरम फॉर ऑटिझमच्या प्रेसिडेंट पण आहेत, where she tirelessly works to support other children and parents facing similar challenges, making their lives easier and more helpful. दर्शना आणि वरुणची ही जर्नी खरंच एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे आणि तुम्ही नक्कीच ऐकली पाहिजे. So, Darshana, my first question is coming to you as a parent. Can you please share what has been your journey this far? Ever since, you heard about how different Varun is going to be? So the first time, when we heard the word autism, I really didn't know about it. Or rather, असं म्हटलं पाहिजे की मी डॉक्टरला विचारलेलं की वरुणला ऑटिझम आहे का? कारण ही गोष्ट काहीतरी 26 म्हणण्याची एक 24 वर्षांपूर्वीची आहे, जेव्हा हे शब्द वापरले जात नव्हते किंवा कदाचित डॉक्टर्स किंवा प्रोफेशनल्स सांगतही नव्हते की एक्झॅक्टली काय आहे. मग ADHD म्हणा किंवा हायपर ऍक्टिव्ह आहे किंवा औषधं द्यायचे आणि ते औषधं कितपत माझ्या मुलाला फायद्याचे आहेत बाबा, किंवा तो असा का अचानक वागतोय. तर ह्या सगळ्या गोंधळातनं मार्ग काढत त्याचबरोबर बाकीच्या पालक जे भेटत गेले, म्हणजे थेरपी सुरू झाली, ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी, तिकडे बाकीचे पेरेंट्स भेटायचे, मग ते त्यांचे अनुभव, मग मी माझे अनुभव, मग एकमेकांना मदत करत हा टप्पा मी पार पाडला. पण हे करत असताना मी म्हणेन की बरंचसं शिकायला मिळालं वरुण सारख्या मुलांकडनं, कारण हे आयुष्य सोपं नसतं, खूप अवघड आहे. कारण असंच मुलांना लहानाचं मोठं कडनं कुठे आपल्याला लिहून मिळत नसतं की बाबा हे असं होणार किंवा हा मूल असं वागेल. आणि त्यातून जेव्हा आपला मुलगा स्वमग्न आहे किंवा आपण म्हणतो किंवा वेगळं आहे किंवा जगात जे नॉर्मल मुलं जे म्हटलं जातं त्याच्यापेक्षा आपला मुलगा काहीतरी वेगळा आहे, आणि इतर लोक जेव्हा आपल्याकडे बघतात किंवा हा मुलगा असा काय वागतो किंवा हिला काळजी घेता येत नाही हिच्या मुलाची, हे सगळं ऐकत
आणि त्यातून आपला मार्ग काढणं. मला वाटतं हे आम्हाला शिकवलं गेलं, शिकलो आम्ही रादर वरूनचा हात धरत. तर मी म्हणेन हा प्रवास खूप खडतर होता, सोपा अजिबात नव्हता. पण मी म्हणेन इकडे कुठेतरी आमची साथ जे मी सतत म्हणते की बाकीचे पालक, म्हणजे सगळ्यात मोठा सपोर्ट मला होता तेव्हा एक तरुण पालक म्हणून ते फोरम फॉर ऑटिझम. कारण तिकडे गेल्यावर मी एकटी नाहीये, पण माझ्यासारखे अनेक पालक आहेत जे अनेक अडथळे पुढे पार करत असतात, छोट्या छोट्या आनंदात मजा करत असतात. आज माझा मुलगा हे अक्षर बोलला, ह्याच्यात दिवाळी दसरा साजरा केली जाते, किंवा आज माझ्या मुलांनी हे केलं, किंवा चक्का माझ्या मुलाने आज आंबा ओळखला. ह्या गोष्टींवर आम्हाला जो आनंद मिळवायचा असतो आणि त्याच्यावर पुढे कसं सरकायचं असतं हे शिकवलं. त्याच्यामुळे मी म्हणेन की आज मी जेव्हा मागे वळून बघते तेव्हा खूप अवघड होतं, पण आज इकडे आम्ही वरुणला घेऊन आहोत उभे, त्याच्यावर आम्हाला स्वतःवर सुद्धा आणि वरुणवर सुद्धा खूप अभिमान आहे की आम्ही खचून गेलो नाही. इतर पालकांच्या मदतीने, फोरम फॉर ऑटिझमच्या मदतीने, आणि जेव्हा आपण मदतीला हात पुढे करतो तेव्हा सगळेच मदत करत नाहीत, पण काही लोक नक्की पुढे येतात मदत करायला. हे जेव्हा हात पुढे येत गेले, त्यांचा हात धरून आम्ही हे आयुष्य जगत गेलो. त्याच्यामुळे कोण कसं बोलतंय, कोण कसं बघतंय ह्याच्याकडे लक्ष न देता कोण मदत करतंय आणि त्यांची मदत घेऊन आपण पुढे कसं जाता येतं, कसं सरकता येतं, आपण स्वतः आयुष्यात काय करू शकतो, आपल्या मुलासाठी काय करू शकतो, किंवा त्यांनी अमुकच बनलं पाहिजे, किंवा त्यांनी हेच केलं पाहिजे, असे काही खूप मोठे मोठे गोल्स नसावेत. मला असं वाटतं जे छोटे छोटे गोल्स आम्ही मांडत गेलो, की पहिलं जसं वरुण खूप सगळीकडे हायपर ऍक्टिव्ह असायचा, मस्त धावत राहायचा सगळीकडे, तर बाबा तू एका जागेवर बस, आणि ह्याच्यातच आम्हाला की अरे आज वरुण 5 मिनिटं बसून वरुणने हे काम केलं, ह्याच्यात एक खूप असा अभिमान वाटायचा, आणि मग त्याच्यावरचा पुढचा गोल डिसाईड व्हायचा. तर जे आपलं मूल करू शकतो त्याच्यात त्याच्या मागे उभं राहून त्याला पुढे नेणं, मला वाटतं ह्याच्यातच माझं 26 वर्षाचं आमचं आयुष्य जे आहे ते मी सांगू शकेन. तर अजूनही मी असं म्हणेन की असं नाहीये की ऑटिझम क्युअर झालंय किंवा वरुणमध्ये ऑटिझम नाहीये, कारण स्वमग्नता हे एक माणसाचा गुणधर्म आहे. तसे आपल्या सगळ्यांमध्ये काही ना काहीतरी गुण आणि अवगुण असतात, तसे वरुणमध्ये सुद्धा आहेत, आणि त्यात बरोबर त्याचं ऑटिझम आहे. त्याला हाताशी धरून त्याच्यातले उणीव आहेत त्यांच्यावर काम करून, आणि त्याच्यातले जे गुण आहेत त्यांना अजून काय म्हणीन छान एक शेप देऊन, किंवा त्यांना प्रोत्साहन करून, किंवा त्याच्या पाठीशी उभं राहून त्याच्या गुणांमधून त्याला काहीतरी बनण्यात मदत करण्यात, मला वाटतं हेच आमचं जर्नी आहे ऍज अ पेरेंट. मला असं वाटतं दिस इज, म्हणजे मी थोडक्यात किंवा जे माझ्या भाषेत मी समजवू शकली, पण इट्स लाईक यु नो की ते रोलर कोस्टर राऊंड, कधीतरी आपण वर असतो, कधीतरी खाली असतो, कधी रडावं असं वाटतं तेव्हा माणसांनी रडावं, पण दुसऱ्या दिवशी छान ठामपणे परत उभं राहावं, कारण आपलं मूल हे सतत आपल्याकडे बघत असतं. समजा मी खचून हरून गेली तर माझं मूल सुद्धा हरून जाईल, पण आपण एकमेकांचा हात धरून समजा पुढे चालत असू, त्याच्यात खूप शक्ती असते. आणि काही माझ्यात गुण आहेत, काही त्याच्यात गुण आहेत, तसे माझ्यात काही अवगुण आहेत आणि त्याच्यातही काही आहे. तर कोणीही परफेक्ट हे नाहीच आहे. त्याच्यामुळे आपण ज्याच्यात चांगले आहोत त्याच्यातच अजून चांगलं कसं होता येईल ह्याच्याकडे लक्ष दिलं तर मला वाटतं खूप सोपं जातं जगणं. म्हणजे इतरांशी कम्पेअर न करता मी हे करू शकते, मी तेवढंच केलं, तिच्याहून चांगलं केलं किंवा तिच्याहून वाईट केलं ह्याच्यात न पडता मी आज एवढं केलं, उद्या त्याच्यापेक्षा जास्त काय चांगलं करू शकीन का ह्याच्यावर लक्ष देणं, एवढंच ऍज अ पालक मला वाटतं मी आणि राजेशने आम्ही केलं. आणि वरून सुद्धा तेच करतोय. कुठेतरी आपण म्हणतो ना की आपली मुलं आपल्याला बघत असतात, त्याच्यामुळे मला कसं वाटतं कुठेतरी वरून आता स्वतःचीच एक त्याची एक कॉम्पिटिशन असते की मी आज इतका चांगला होतो तर मी उद्या अजून किती चांगला होऊ शकतो, आणि मला वाटतं हेच आयुष्य आहे. सो आय थिंक हेच वंडरफुल. नाही, ऍब्सोल्युटली ब्युटिफुल. दर्शना, तुम्ही जे बोललात ते ऐकून खूपच बरं वाटलं.
मला खूप मनापासून वाटतंय की हे तुम्ही इतकं सुंदर सगळं सांगितलं, आणि जे ऐकतायत ना त्यांना पण सगळ्यांना असंच वाटत असेल. अम, वरुण, तुला एक प्रश्न विचारू का? व्हॉट ऑल मेक्स यू हॅपी? व्हॉट वुड यू से? Baking cookies, going to stall, running with RA, with all the family members. Okay. Stall, MFA with Chitra Iyer's office stall. Acha, okay. Lovely. Very nice. You have many friends, Varun? Shravan, Vedant and Shravan. Vedant and Shravan. अच्छा. Trishta. Okay. डान्स करायला कोणाबरोबर आवडतं? रिलॅक्स. डान्स करायला आवडलं आपलं आरे फॅमिलीला. अच्छा, ओके. अँड यू सिंग सो वेल, वरुण. थँक यू सो मच. थँक यू व्हेरी मच, चित्रा आंटी. थँक यू. And I have seen when you sing, you are so happy, you are dancing, you're moving. Everybody who sees you also wants to dance and sing like you. I sang nice. I had sang the song. Yeah, correct. Thank you, Varun. Most welcome. Darshana, as parents, if I were to ask, this whole podcast finally is about finding happiness, and where parents are sharing about their journey of resilience, finding their way to happiness, correct? Everything is ultimately that. So what makes you truly happy? हॅप्पी खरं सांगायचं तर इट्स अ जर्नी. मी म्हणीन खरं तर जेव्हा वरुण खुश असतो ना, जेव्हा तो हसत असतो, त्याला मला वाटतं जेव्हा तो स्वतंत्र असतो, जेव्हा तो मोकळ्यापणाने बाहेर फिरत असतो, मी तेव्हा खूप खुश असते. कारण वरुणला बऱ्याचदा मी बघितलंय की आय वॉन्ट टू डू इट माय सेल्फ, हे त्याला खूप आवडतं. म्हणजे काही वर्षांपूर्वी मला आठवतं त्याला विचारलेलं की तू कॉलेजला जातो, तुला कॉलेजला काय आवडतं? तर तो पहिलं म्हणालेला रिक्षानी जातो ते आवडतं. सो कुठेतरी मला असं वाटतं की वरुण सारखी मुलं किंवा रादर वरुण हे मनमोकळ्यापणाने कदाचित सांगू नाही शकले, पण त्यांच्या कृतीतनं किंवा त्यांच्या वागणुकीतनं दिसून येतं की त्यांना कशात आनंद आहे. तर जेव्हा वरुण ह्या जगात छान मेट्रोनी जातो, रिक्षानी फिरतो, कॉलेजला जातो, लोकांमध्ये वावरतो, धावतो, जेव्हा लोक त्याच्या कुकीजची स्तुती करतात, जेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचे जे एक हास्य असतं ना, आणि अभिमान त्याच्या चेहऱ्यावर दिसत असतो, तर मला वाटतं ते बघून मला खूप जास्त आनंद होतो, खूप जास्त. आणि जेव्हा लोक मला येऊन विचारतात की तुम्ही वरुणची आई आहात का, ह्या एका वाक्यात तर मला असं मी जग जिंकलंय असं मला वाटतं. सो मी म्हणेन की ह्या एका शब्दात की वरुणची आई, ह्याच्यात मला खूप आनंद पण आहे आणि अभिमान पण आहे. So beautiful. Lovely, Darshana. Thanks so much for saying that. What is the future looking like for you from here? What are all your dreams and what do you think are Varun's dreams? How do you help him articulate it? By hand, by using hand, all that. ओके. सो वरुण's फ्युचर प्लॅन्स, वरुणला स्वप्न वरुण भरपूर बघतो. आणि तो जेव्हा स्वप्न बघतो तो आम्हाला अशी गुगली टाकतो की हे करायचं. म्हणजे मला असं वाटतं कुठेतरी त्याच्या मनात तो ते अर्धा रस्ता त्यांनी पार केलेला असतो की मला हे करायचंय. म्हणजे आता सध्या सांगायचं झालं तर ह्या सप्टेंबरला वरुण खारदुंगला मॅरेथॉन धावणार आहे, विच इज अन हाय अल्टिट्यूड 70 किलोमीटर रन. 72 किलोमीटर रन. आणि जेव्हा त्यांनी मला पहिल्यांदा सांगितलं, मी म्हटलं अरे आपण लद्दाखला धावून आलो ना, पुरे झालं. तर नाही, अरे खारदुंगला करायचं. आणि मग खारदुंगला करायचं म्हटल्यावर मग म्हटलं ओके. मग त्याच्यानंतर पुढचं वाक्य होतं की वर्ल्ड मेजर 6 करायचं. आणि मी म्हटलं अरे तुला हे सुचतं कुठून? तर म्हणजे असं धावण्याचं आणि
पण म्हणजे त्याला कुठेतरी हेच मी म्हटलं ना की त्याच्यात त्याला जो आनंद मिळतो, कारण मला वाटतं कुठेतरी रनिंगनी त्याला एक ओळख दिली आहे. लोक त्याच्याबद्दल बोलतात किंवा त्याच्या अवतीभोवती त्याची स्तुती करतात, आणि कोणाला नाही आवडत ना लोकांनी आपल्याबद्दल चार चांगली गोष्टी बोलावी. आय थिंक त्याच्यामुळे जे लोकांकडनं त्याला जे प्रोत्साहन मिळतं, त्याच्यामुळे त्याला हे स्वप्न बघायला मला वाटतं अजून बळ येतं. तर आता हे खारदुंगला मॅरेथॉन किंवा आता वर्ल्ड मेजर 5, त्याच्यामुळे आता हे सगळं करणं हे खूप खर्चिक आहे. सो खर्च प्लॅन म्हणजे पैसे प्लॅन करणं, कारण नोकरी धंद्यातली माणसं किंवा आपण म्हणतो जे मिडल इन्कम क्लास ग्रुप, ह्याच्यासाठी आजकालच्या ह्या मिडल इन्कमसाठी फक्त सर्व्हाइव्ह करणं आता ती सीमा नाही राहिली आहे. एक काळ होता जिकडे फक्त जेवण, खाणं, पिणं आणि मुलांना शिक्षण देणं इतपतच आपली मिडल इन्कम क्लासचं असायचं. पण आता असं वाटतंय की का नाही आम्ही पण पुढे बघावं. मग त्याच्यासाठी जसं मी म्हटलं की आम्ही लोकांकडे मदत मागतो, जेवढं झेपतं तेवढं आम्ही नक्कीच करतो. कारण आपण मॅरेथॉन धावायचं किंवा डिस्टन्स रनिंग करायचं किंवा अल्ट्रा रनिंग करायचं किंवा कॉलेजला जावं, ह्याला पैसा लागतो, अमाप पैसा लागतो. आणि प्लस जेव्हा आपल्या मुलांमध्ये काही टिपिकली म्हणजे न्यूरो डायव्हर्स किंवा आपण जे म्हणतो स्वमग्नता किंवा ADHD किंवा काही जे तुम्ही म्हणाल, त्याला थेरपी लागते. आणि ती थेरपी असं नाही की 1 वर्ष आहे किंवा 2 वर्ष आहे, ती वर्षानुवर्ष चालते. कधी कधी थेरपी बंद होते, पण दुसरं काहीतरी आयुष्यात लागतं, त्याच्यामुळे पैसा हा सतत लागत असतो. म्हणजे जसं आपण पाणी पितो, श्वास घेतो, तसंच थेरपी आपल्या मुलांच्या आयुष्यात एक खूप मोठा इम्पॉर्टंट भाग असतं. काउन्सिलिंग लागतं, कारण ह्या मुलांना आपलं मन मोकळं करण्यासाठी एक माणूस लागतो किंवा एक जागा लागते किंवा त्यांना कम्फर्टेबल फील होईल असं एक काहीतरी लागत असतं, आणि या सगळ्याला पैसा लागतो. त्याच्यामुळे पालकांसाठी आणि आमच्यासाठी खूप अवघड जातं की हे सगळंच त्याला मिळवून देणं. आणि मग मी तेव्हा म्हटलं ना की आम्ही मग लोकांकडे मदतीचा हात मागतो, आणि बरेचसे लोक मदत करतात, आपल्या परीने जेवढं जमेल तितकं मदत करतात. आमचं कुटुंब आहे जे आमच्या मागे सतत एक मी म्हणेन ना की कुटुंबाचं एक जो स्ट्रेंथ असतो तो सतत वरुणच्या आणि आमच्या मागे आहे. कधी कोणी घरात वरुणला असं खाली बघत नाही किंवा नावं ठेवत नाही, आणि त्याच मिळालेल्या प्रेम आणि मानामुळे तो आज हे सगळं स्वप्न बघतोय आणि ते पूर्णही करतोय. त्याच्यामुळे मी म्हणेन सध्या तरी हेच आहे की तो आपले पुढचे जे त्यांनी ठरवलेत पुढचे 1-2 वर्षांसाठी जे त्याचे स्वप्न आहेत, आणि माझं स्वप्न म्हटलं तर वरुणला असंच उंच उंच त्याचे स्वप्न पूर्ण करताना बघायची इच्छा आहे. त्याचे बेकिंग करायची इच्छा आहे. त्याचं खूप मोठं स्वप्न होतं, म्हणजे शेफ संजीव कपूर हे त्याचं एक दैवत आहे. ते त्यांच्या बाजूला उभं राहून किंवा त्यांनी वरुणचे कुकीज खाल्लेत, हे एक स्वप्न त्याचं होतं, ते पूर्ण झालं. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आणि ही माणसं जशी आमच्या मदतीला येतात, आपल्या पाठीशी उभे असतात, त्याच्यानी मला वाटतं हो नक्कीच वरुणची ही स्वप्न पूर्ण होतील आणि त्याला ते बळ मिळेल पूर्ण करायची. दर्शना, हे खूपच महत्वाचं आहे. म्हणजे पैशांबद्दल ते तुम्ही जे सांगितलं, तर हे कसं तुम्ही फ्युचरचं प्लॅनिंग बद्दल काय केलंय का? आणि तुम्हाला वाटतंय का की पुढे चालत जे हे सगळे ड्रीम्स आहेत ते फ्रक्टिफाय व्हायला जे पैसे लागतील तेवढं तुम्ही ऑलरेडी त्याच्यासाठी प्लॅनिंग केलंय? कसं होणार आहे हे? हा, प्लॅनिंग तर खूप गरजेचं आहे, कारण जसं मी म्हटलं की मिडल इन्कम क्लास म्हटलं का आपल्याकडे एक फिक्स्ड अमाऊंट पगार येतो आणि तो पगार कुठे जातो हे पहिल्या आठवड्यातच आपल्याला कळत नसतं, आणि पैसा हा सतत लागत असतो. आणि कुठेतरी आपल्याला हेही माहीत असतं की हा पगार एक दिवशी यायचा बंदही होणार आहे, कारण रिटायरमेंट एक लिमिट असते आपल्याकडे. हा, ऍज पालक म्हणून आपण आपल्या मुलांसाठी सतत काम करत असतो, पण आम्हाला खरं मदत झाली MFA ची. कारण त्यावेळेला जे स्पेशल नीड पेरेंट्ससाठी फायनान्शियल प्लॅनिंग प्रोग्राम जो आहे तुमचा, तो इतका छान आहे, जेणेकरून आम्हाला एक्सप्लेन केलं गेलं पहिली गोष्ट की फायनान्शियल प्लॅनिंगची गरजच का आहे. कारण आम्ही एका जनरेशनला बिलॉंग करतो जिकडे आपण पैसे आले म्हणजे टिपिकली आपण तांदळाच्या डब्यात पैसे ठेवण्यापासनं FD आणि रिकरिंग अकाउंट इथपर्यंतच आमची कुवत होती, किंवा शेअर्स मॅक्सिमम. MFA ला भेटल्यावर आम्हाला वेगवेगळे वाव मिळाले की कशात इन्व्हेस्ट केलं पाहिजे,
कसा प्लॅन असला पाहिजे, की किती किती टप्प्यावर तुम्हाला कसल्या कसल्या गरजा पडू शकतात, कसं फ्युचर प्लॅनिंग म्हणजे तुम्ही एस्टिमेटेड कसं करावं की एवढ्या वर्षावर तुम्हाला हा पैशाची आर्थिक गरज पडू शकते. आमचं वय होत चाललं आहे, तर त्या वयानुसार आम्हाला काय गरजा पडू शकतील, किंवा आता वरून नक्कीच आपल्यासाठी काही ना काहीतरी करतो आहे, पण जे सध्याचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जे आमचं आहे ते कायमरूपी वरुणला आयुष्यभर मिळवावं, ते कसं प्लॅन करावं, या छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा MFA ने आम्हाला मांडून दाखवल्या, तेव्हा पहिली गोष्ट माझ्या आणि राजेशच्या मनात आलं की MFA आमच्या आयुष्यात पहिलं का नाही आलं, आम्ही लवकर का नाही हे सुरू केलं. पण मी म्हणेन प्रत्येक गोष्टीला एक करेक्ट टाइम असतो, त्याच्यामुळे MFA राईट टाइमला आमच्या लाईफमध्ये आलं. तर आता सध्याच्या परिस्थितीत म्हणेन कुठेतरी आम्हाला कॉन्फिडेंट वाटतंय की हो, फ्युचरला घेऊन आम्ही त्या दिशेने चालतोय. आधी कसं होतं की पैसे साठवायचे आहेत हे माहित होतं, पण कसं, कुठे, केव्हा आणि किती, आणि सतत आपण म्युच्युअल फंड म्हणा, हे सगळं ऍज अ पेरेंट आपल्याला सगळ्याच गोष्टी माहीत नसतात किंवा त्या कशा कराव्या हेही माहीत नसतात. तर त्यावेळेला मला वाटतं जे MFA ची माणसं आहेत आणि ते इतकं मला वाटतं काय शब्द म्हणू मी, इतके शांतपणे इतकं छान समजवतात. आणि कधी कधी फायनान्शियल प्लॅनरशी बोलताना की बाबा आमच्याकडे इतकेच पैसे आहेत हे बोलताना सुद्धा आपल्याला कुठेतरी कमकुवतपणा येतो माहितीये, पण हे MFA मध्ये होत नसतं की बाबा मी, म्हणजे ते तुम्हाला कधी कॉन्शियस फील करू देत नाही की याच्या एवढेच पैसे म्हणजे तुम्हाला अजून केलं पाहिजे. ते इतक्या छान पद्धतीत समजवतात की आम्हाला, म्हणजे मी खरं सांगू, आधी फक्त राजेश प्लॅनिंग करायचे आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की वरुणचंही स्वतंत्र, आता आमच्या तिघांचे वेगवेगळे अकाउंट्स आहेत, म्हणजे मी आधीपासनं नोकरीही करत होती, पण मला सुद्धा फायनान्शियल प्लॅनिंग केलं पाहिजे, भरपूर नाही पण थोडं थोडं केलं पाहिजे. हे कुठेतरी मला MFA ने एक बाई म्हणून एक फायनान्शियल इंडिपेंडन्स माझ्यामध्ये निर्माण करून दिलं आहे. तर जे काय मी थोडं कमवते त्याच्यात सुद्धा मी खर्चही करते आणि मी प्लॅनही करते. त्याच्यामुळे खरं सांगायचं तर माझा बकेट लिस्ट मधला सगळ्यात पहिली ट्रिप म्हणजे एव्हरेस्ट बेस कॅम्पची हे साठलेल्या पैशातनं मी करू शकली, नाहीतर मी कधीच करू शकली नसती. ते बकेट लिस्ट तसंच राहिलं असतं, कारण कसं असतं की खर्च हा कायम चालू असतो, पण त्या खर्चातनं एक 25 पैसे बाजूला काढून ह्याच्यात गुंतवल्या गेल्यामुळे 1-2 वर्षांनी का असेना, पण मी माझी ती एक इच्छा होती हे करणं, हे करू शकली. तर मी म्हणेन असा फायनान्शियल प्लॅनिंग जसं आम्हाला आमचे स्वप्न आम्ही पूर्ण करतोय, लाईकवाईज आम्हाला वरुणचे स्वप्न सुद्धा पूर्ण करायची एक मला म्हणते कॉन्फिडन्स येतो आहे, मदतही मिळते आहे आणि एक रस्ता मिळतोय की कसं करावं. सो आय थिंक दिस इज इट. व्हेरी 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 इम्पॉर्टंट. तुम्ही जे शेअर केलं ते खूप महत्वाचे आहे आणि खूप खूप आभार पण दर्शना. थँक्यू. बिग बिग थँक्स फॉर सेइंग व्हॉट यू सेड. पेरेंट्सनी लवकर ऐकून हे समजून की असं एक सर्व्हिस आहे हे पण समजून त्यांनी सुरू केलं तर ह्यूज बॅटल वन असं मी सांगू शकते. कारण आयुष्य किती मोठं लांब आहे आपल्याला तय करायला. सो वरुण, तुला जर मी विचारलं की तुझे व्हॉट आर द चॅलेंजेस दॅट यू फेस टुडे अँड व्हॉट यू विश टू ओव्हरकम, कॅन यू प्लीज शेअर? I have challenges sometimes while running. Have patience. You need to have patience while running. Okay. Talk soft. Running. Anything else? I'm running in Khardungla on September. So much of practice you must be doing for that. Dog running. Dogs running. Too much of noise pollution while running. That affects you, no? Yes. That's it. And it's nice. Okay. Darshna, can you please share what are the challenges that you feel Varun is facing today and what is he working hard at overcoming? Challenges, आय थिंक नॉट जस्ट वरुण, पण आपल्या कम्युनिटीमधले सगळ्याच मुलांना जो एक चॅलेंज असतो की
आपण म्हणतो माहितीये की स्वमग्नतेबद्दल किंवा ऑटिझम बद्दल लोकांना माहिती आहे, पण ते फक्त माहीत असण्यापेक्षा त्यांना किती लोक एक्सेप्ट करतात, किती समजून घेतात आणि किती त्यांना 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 राहू देतात. म्हणजे समजा वरून आता कुठे जातो, तर मला असं वाटतं कधी कधी काही काही लोक त्याच्याकडे बघत असतात. आता तुम्हाला काहीतरी वेगळं जाणवलं, ठीक आहे ना, जोपर्यंत तो तुम्हाला त्रास देत नाही किंवा काही तो त्याच्या त्याच्या ह्याच्यात असतो, तर त्याला राहू द्यावं. कशाला एखाद्याकडे बघत राहत त्याला त्याला कॉन्शियस फील करून देणं. तर कुठेतरी मला असं वाटतं अवेअरनेस पहिलं तर प्रत्येक माणसाला, फक्त ऑटिझम शब्दाची ओळख आता आहे, मी असं म्हणेन. जे काही वर्षांपूर्वी लोकांना स्वमग्नते किंवा ऑटिझम बद्दल ऐकून पण माहित नव्हतं, ते आता फक्त ऐकून माहिती आहे. पण ह्या वरून सारख्या मुलांच्या आजूबाजूला कसं राहावं, कसं वागावं, हे एकतर माहीत असलं पाहिजे. वरूनचे चॅलेंजेस मी म्हणेन म्हणजे की रनिंग करताना खूप गर्दी असते, खूप आवाज असतो, पण आय थिंक तो ते मॅनेज करतोय. ही इज ट्राईंग टू ओव्हरकम. म्हणजे आय डोंट नो, तो जेव्हा त्याला कोणी विचारतं ना व्हॉट आर युअर चॅलेंजेस, तर टिपिकली कधी कधी तो म्हणतो चॅलेंजेस आर ओके. सो आय थिंक रनिंगनी त्याला कुठेतरी ते शिकवलंय की यू हॅव टू ओव्हरकम द चॅलेंज, कारण तुला ते करायला आवडतं. तर देर इज नो चॉईस, आयदर यू फेस द चॅलेंज अँड डू व्हॉट यू लाईक टू डू. पण मी म्हणेन चॅलेंजेस हे सगळ्याच मुलांना आहे की एक मानाने वागवणं गेलं पाहिजे, त्यांना त्यांचं राहू दिलं पाहिजे आणि एक सर्वसामान्य माणूस म्हणून एक ओळख मिळाली पाहिजे. हे माझं सुद्धा मला एक स्वप्न आहे की आपल्यासारख्या सगळ्या मुलांना जसं तुम्हाला आणि मला राहायला मिळतं ना ह्या जगात, स्वतंत्र स्वावलंबन, पाहिजे तसं, पाहिजे ते घालायला, पाहिजे ते खायला, पाहिजे तिथे जायला, हे सगळ्या मुभा माझ्या मुलाला सुद्धा मिळाल्या पाहिजेत. आणि सध्या ते मला कुठेतरी चॅलेंजिंग वाटतंय. म्हणजे जसं तुम्ही विचारलं की काय स्वप्न आहे, तर माझं खरंच सगळ्यात आयुष्यात मोठं स्वप्न हे आहे की आमच्या नंतर वरुणने आताच्या राहत्या घरात एक सुंदर आयुष्य जगावं. एकटा असू दे किंवा लग्न करून त्याच्या बायको बरोबर राहू दे किंवा त्याच्या मित्राबरोबर एकत्र राहू दे, कसंही राहू दे, ते त्याची इच्छा असणार. पण त्याला ते राहता आलं पाहिजे. जस्ट बिकॉज त्याला ऑटिझम आहे, तो बाबा एकटा कसा राहील किंवा नाही राहू शकत असेल तर आपण त्याला कशी मदत करू शकेल, हे सोसायटीमध्ये थोडं जरी एम्पॅथी आली ना, तर मला वाटेल बऱ्याचशा आपल्यासारख्या पेरेंट्सचं व्हॉट आफ्टर अस हा एक प्रश्न कुठेतरी मी म्हणेन हा ताण कुठेतरी आपला कमी होईल, असं मला एक सतत चॅलेंज वाटत असतं. कारण बऱ्यापैकी वरून स्वतंत्र करतो गोष्टी, राहतो, पण आमच्या नंतरही लोक त्याला एकटं राहू देतील का गृहीत धरतील की बाबा नाही आता हा हे एकटं नाही करू शकणार आणि जबरदस्ती त्याला स्वतःबरोबर ठेवून घेतील का? कारण मित्रमैत्रिणीची गरज, जसं मी म्हणेन की माझ्या आयुष्यात काही प्रॉब्लेम आला, समजा आता सध्या मला काहीतरी एक अडचण आली, तर माझा भाऊ किंवा आमचे नातेवाईक खूप लांब आहेत, तर माझ्या मदतीला येतो म्हणजे माझी पहिली मैत्रीण. तसं ह्या जगात असं कोणतरी आहे का की ह्याचा एक मित्र किंवा एक प्रॉब्लेम सॉल्व्हर म्हणून ह्याच्या बरोबर राहू शकेल, जो त्याच्यासाठी फोनवर अवेलेबल असेल, जो त्याच्यासाठी कुठेही कधीही अप्रोचेबल असेल, पण त्याला त्याचं आयुष्य त्याला पाहिजे तसं राहायला मिळावं. हा सध्याचा एक चॅलेंज आहे, जो मला वाटतं ऍज अ फोरम किंवा आपण सगळेच काम करत आहोत. बट मी ते फिंगर्स क्रॉस, पण माझी ही एक इच्छा पूर्ण व्हावी अशी खूप इच्छा आहे आणि हाच एक चॅलेंजेस आहे पेरेंट म्हणून, असं मला वाटतं. नाही, व्हेरी व्हेरी ब्युटिफुल. आणि आपल्या मुलाला समाजात त्याला ज्या प्रकारे जगायचं आहे तसंच त्याला स्वीकार करून लोकांनी त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. हे तुमचं जे आस्क आहे, आय थिंक इट इज व्हेरी व्हेरी व्हॅलिड. अँड येस दर्शना, वी विल वर्क टुवर्ड्स दॅट टुगेदर. Let's pray that Varun has many friends who will hold his hand tight, in his hour of need. So Varun, your story is extremely inspiring. खूप प्रेरणा देते सगळ्यांना, राईट? तर या, what would you like to share with the audience who is listening to you? Autism is a part of my life.
Mhm. It does not contagious. Mhm. We don't have to stop. It does not define us. Autism is a part of my life. We don't have to stop. It does not define us. वंडरफुल. दर्शना, खूप बरेचसे पेरेंट्स तुम्हाला ऐकतायत आणि मुलं पण ऐकतायत. What would you like to say to all the parents listening to this podcast, who are listening to Varun, who are listening as maybe an extended family or friends? What would you like to say to all of them? जसं वरुण जे म्हणाला ना की ऑटिझम इज जस्ट अ पार्ट ऑफ माय लाईफ, इट डझंट डिफाईन हिम. सो काही म्हणजे नॉट जस्ट ऑटिस्टिक फॅमिलीज, ज्या फॅमिलीजमध्ये ऑटिस्टिक मुलं आहेत, नुसते त्याच फॅमिलीज नाही, प्रत्येक मुलांमध्ये आजकाल बऱ्याचशा मुलांमध्ये डिप्रेशन, एन्झायटी, इतके वेगवेगळ्या प्रकारचे मानसिक तणावाखालनं मुलं ही जात असतात. मला वाटतं ऍज अ कुटुंब किंवा पेरेंट आपल्या मुलांमधले, मी जसं म्हटलं तसं त्यांच्यामधले जे गुण आहेत त्यांना वाव देणं, त्यांच्या आनंदात आनंद मिळवणं. शेजारचा मुलगा इंजिनियर झालाय म्हणून माझ्या मुलांनीही इंजिनियर व्हावं नाही, मग तसं तर धोनी आणि तेंडुलकर पण झाले नसते. तर मला असं वाटतं आपल्या मुलांमधला जो गुण आहे त्याला तुम्ही प्रोत्साहन करा, त्यांच्या पाठीशी उभं राहा, त्यांना पडू द्या, पडताना त्यांना हात द्या उभं राहायला, पण परत त्याच मार्गावर जाऊ द्या. कारण चुका केल्याशिवाय तर कोणीच काही शिकत नाही. चुका करणं म्हणजे माणूस शिकत आहे, आणि आपण सुद्धा पालक म्हणून काय चुका करतच आपण पालक हे आपण करत असतो. त्याच्यामुळे प्रत्येक जण एक माणूस आहे, माणसासारखं राहावं, स्वतःच्या इच्छा आकांक्षा दुसऱ्यांवर न थोपवता त्याचे स्वप्न, त्याच्या इच्छा, त्याला कशात आनंद मिळतो ते त्याला करू देणं, आणि त्याच्यात आपणही आनंद राहावं. मला वाटतं हेच सांगावं असं वाटतं. कारण हे आयुष्य खूप छोटं आहे. आजचा एक दिवस आहे, उद्या आपल्याला माहित नाही. त्याच्यामुळे आजचा दिवस छान मजा करावं. म्हणजे मी म्हणेन ना की वरुणला ऑटिझम आहे, पण मोर दॅन दॅट आम्ही वरुण बरोबर छान एन्जॉय करतो, त्याला पाहिजे तसं, आणि त्याचबरोबर आम्ही स्वतः सुद्धा एन्जॉय करत असतो. म्हणजे जस्ट बिकॉज माझा मुलगा स्वमग्न आहे म्हणून काय मी आयुष्य जगणं बंद केलं पाहिजे तर नाही. तर माझे मित्रमैत्रिणी आहेत, मी माझंही आयुष्य जगत असते, त्याच्यामुळे आम्ही एकमेकांवर फ्रस्ट्रेटही होत नसतो. त्याच्यामुळे छान जगा, दुसऱ्यांना जगू द्या, एकमेकांना मदत करा. कारण मला तेच असं वाटतं की मी प्रत्येक वेळेला हे म्हणत असते, पालक म्हणून ह्याच्यामध्ये म्हणजे आय विल ट्राय टू से इट इन इंग्लिश, कारण मराठीत बोलणं थोडं अवघड जाईल मला हे. ऍज अ पेरेंट ही आपली जर्नी, ऍज अ पेरेंट दिस जर्नी इज अलोन, बट टुगेदर वी आर नेव्हर लोनली. तर एकमेकांचा हात पकडून जेव्हा आपण एकत्र असतो ना, आणि त्याच्यातनं जो बळ मिळतो ना, त्याच्यात मला वाटतं वरुण सारखा एक मुलगा बनतो. आणि वरुणच का, बरेचशी अशी मुलं आहेत जे स्वतःसाठी आयुष्यात खूप छान करायचा प्रयत्न करतात आणि जगाला सांगतात आहे. तर प्रत्येक ह्या मुलाची गोष्ट ऐका, त्यांच्याबद्दल वाचा, त्यांच्याकडनं शिका रादर, आणि तेव्हा कुठेतरी असं वाटतं की हीच मुलं आपल्याला एक छान पालक म्हणून घडवतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं स्वतः एक पालक होऊन म्हणजे आपल्या मुलांना एक पालक घडवू द्या, खूप सुंदर पालक घडवू द्या, इज ऑल आय वुड लाईक टू से. Thank you, Darshana. I think that was really beautiful. Thank you so much, Varun, for agreeing to do this podcast. And both of you all, what you have communicated is really fabulous. Darshana, your ask is so simple and so deep. I'm at loss of words, but I think it is very mutual for us that just wanting a good society, a great world for our children to live, to achieve all their dreams, to just let them be the way they are, to have friends. I think it's nothing different that we're asking for. We're just asking that let them live to their fullest and let them be happy doing whatever they wish to do, but let them have a lot of support. Yes. And thanks a ton to both of you for having agreed to do this and share all your thoughts.
I'm sure there are many people who are listening to who would have loved this and who have been very inspired by what you have shared. Thanks again. Thank you, Chitra. Thank you for having us Thank you very much. together, apna son and daughter. Son and mother coming together. Too many things. No. Y'all are an amazing family scaling mountains. Both mother and son have done it. Father and son are running every day in and out. You Yes. guys are, the way Varun has been running marathons, so many more other children, so many more other individuals with autism have taken up running thanks to him. He has been setting new milestones for himself. But along the way, Varun, you're teaching many others that this is doable and they can do it and they can dream much bigger. So big thanks to you, Varun. I know, yes. Like, I'll just to share between us, like, I still remember when I did my EBC, a friend of mine who was a part of the team as well just came and told me, by doing EBC, Darshana, you've proved you're Varun's mother. That is the ultimate acknowledgement, appreciation. Yeah, you've totally proved you're Varun Sawant's mother by just completing the whole EBC. I agree. Otherwise, who can do base camp? It was like a medal, because the way I've see him live his life with determination and with that persistence ki he karayचं hai. So I think with that, I think those two qualities I've learned from him, which helped me complete the trek. Yeah. So I took it as a medal. Yes. Yes, absolutely. Thank वरुण, तुला अजून काही सांगायचंय? तुला सांगायचंय का? I have Khardungla on September, which is 7th. Yeah. All the very best, Varun. Thank you so much. Thank you very much. Thank you. Boston Marathon. International runs next year. Yes. Next year, international runs planned hai. Very nice. Superb. Excellent. Bake and Flake से अकाउंट से पैसे हम निकालने वाले हैं. Very good. Yes. तुम्ही ऐकत आहात द स्पेशल नीड्स चिल्ड्रन पॉडकास्ट चित्रा अय्यर सोबत. जर तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल आणि उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जर तुम्हाला चित्रा अय्यर ह्यांच्याशी संपर्क साधायचा असेल तर तुम्ही त्यांना chitra.iyer@myfinat.com वर ईमेल करा किंवा 9833785892 वर कॉल करू शकता.